श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण होतो तिसऱ्या अध्यायावरती, जो की मी तुम्हाला अर्धा समजून सांगितला होता आणि त्या अध्यायाचं नाव होतं अंबरीशाची कथा। तर चला आपण आपला अध्याय कंटिन्यू करूया। कलियुगात त्रिदेव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले, तेच श्री गुरु होत। आदि वस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहेत। प्रपंचामध्ये तीन गुणांचा अनुसरून ज्याच्या तीन मूर्ती झाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। ब्रह्मा रजोगुणाने सृष्टी निर्मित करतात, विष्णू सत्वगुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतात, तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतात। रुद्र म्हणजे श्री साक्षात भोलेनाथ। ते तिघे कार्य स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत। सृष्टीचक्र अव्याहत चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे, तिला ते सहाय्य करतात। हे तीनही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात। भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतले। ती कथा अशी आहे। विष्णूजींनी जे 10 अवतार घेतले त्याची कथा पुढील भागात सांगितलेली आहे। पुढे म्हणजे भागामध्ये पुढे सांगितलेली आहे। आता त्यांनी आपल्याला हे सांगितलं की दत्तगुरु हे दत्तगुरूंचा अवतार कोण आहे, कसे आहे, गुरुदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे कार्य काय आहे हे सांगून झाल्यानंतर ते आता आपल्याला पुढे सांगत आहे। एकादशीचे व्रत करणारे अंबरीश नावाचे ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करत असत। त्यांची व्रतनिष्ठा सर्व श्रुती होती। एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात। त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते। एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने मुद्दाम द्वादशीला त्यांच्या घरी आले। त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती। पारणे करायचे असेल तेवढ्याच अवधीत अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते। अंबरीशांनी दुर्वासांचे स्वागत केले। त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान देवताचरणादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले। तेव्हा अंबरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली। कारण की द्वादशी खूप थोडाच वेळ होती, त्यामुळे अंबरीश यांनी बोललं की तुम्ही लवकर या, मला सुद्धा द्वादशीचा माझा व्रत सोडायचा आहे। पण ते आलेच नाही। शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारायण केले। उपवास जेव्हा आपण एकादशीचा उपवास करतो मित्रांनो, तो उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडावाच लागतो, तेव्हा तो उपवास लागू होतो। पण ते आले नाही, त्यामुळे त्यांनी आपला